नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अयोध्या नगरीतनं। उद्या अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सुंदर अशी सजली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्येतल्या सोहळ्यामध्ये सहभागी होतील। उद्या देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहनच पंतप्रधानांनी केलेलं आहे। अयोध्येमध्ये जागोजागी भगव्या रंगाचे झेंडे आणि धनुष्यधारी रामाचे कटआउट्स लावलेले पाहायला मिळतात। संपूर्ण अयोध्या नगरीचं रूपड सध्या पालटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरी दिवाळी अयोध्या नगरीमध्ये साजरी होतीये, पण ती केवळ अयोध्येत नव्हे तर संपूर्ण भारतभरात आणि जिथे जिथे हिंदू वसलेले आहेत, रामभक्त वसलेले आहेत, अशा सर्व ठिकाणी ही दिवाळी पाहायला मिळेल। आणि थेट जाणार आहोत अयोध्येमध्ये। आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, एकंदरीत आपण बघतोय अयोध्या नगरीचं रूपड पूर्णपणे पालटलेलं आहे आणि केवळ आपल्याला स्वर रामभक्तांचा निनादताना पाहायला मिळतोय। माता रामो मतपिता रामचंद्रा, स्वामी रामो मतसखा रामचंद्रा असं रामरक्षेत म्हटलंय। इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी, भक्तासाठी आपली माता, आपले पिता, आपला सखा सगळं काही राम झालेलं आहे। संपूर्ण अयोध्या नगरी राममय झालेली आहे प्रज्ञा। आणि आपण सध्या ज्या शरयू नदीच्या काठावर उभे आहोत, त्या शरयू नदीच्या काठावर देखील भाविक भक्त जे आहेत, जे देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत, ते रामलल्लांच्या उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आतुरतेने वाट बघतायत। शरयू नदीमध्ये ते डुबकी लावतायत, रामनामाचा गजर करतायत आणि रामनामाच्या गजरामध्येच ते रामलल्लाचा जय जयकार करत उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वाट बघतायत। संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती राममय झालेली आहे। प्रचंड थंडीचा कडाका आहे प्रज्ञा। 6 ते 7 डिग्री तापमान जे आहे ते अयोध्येमध्ये आहे, मात्र तरी भक्तांचा उत्साह, त्यांची अपार भक्ती, त्यांची श्रद्धा ही आपण अयोध्येमध्ये या ठिकाणी अनुभवू शकतो। आणि उद्याचा हा जो ऐतिहासिक सोहळा होणार आहे, या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे संपूर्ण अयोध्या विद्युत रोषणाईनं, फुलांच्या सजावटीनं पूर्णपणे नटलेली आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तामुळे अयोध्येला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं आहे। आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल होतील आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे अयोध्येमध्ये रामलल्लांच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण जे आहे ते चैतन्यमय झालेलं आहे। आणि उद्याचा हा सोहळा जो 500 वर्षांनंतर या ठिकाणी होतोय, तो पिढ्यानपिढ्यांनंतर होणारा सोहळा आपल्या हृदयांमध्ये, आपल्या मनांमध्ये, आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातनं भाविक भक्त जे आहेत ते अयोध्येत दाखल झालेले आहेत। 6,500च्या वर व्हीव्हीआयपी जी आहेत ते देखील अयोध्येत दाखल होणार आहेत। आणि त्यामुळे हा अद्भुत अलौकिक सोहळा जो आहे तो आपण देखील टीव्ही 9च्या माध्यमातून अनुभवणार आहोत। अगदी, आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद चंदन या संपूर्ण माहिती